चांदूर बाजार पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध गोवंश वाहतुकीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत 2 चारचाकी वाहनासह 20 गोवंश आणि मोबाईल असा एकूण 13,14,000 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे। 12 एप्रिल रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक सागर भामरे यांच्या नेतृत्वात कृषी उत्पन्न बाजार समिती आणि नेताजी चौक परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती। या दरम्यान 2 संशयास्पद वाहनांची झडती घेण्यात आली। तपासणी दरम्यान या वाहनांमध्ये मध्य प्रदेशमधील बनावट व टॅग नसलेले 20 गोवंश आढळून आले। या प्रकरणी पोलिसांनी सय्यद मुजम्मिल सय्यद आरिफ वय 20 वर्ष राहणार रिहान पार्क मोर्शी याला अटक केली आहे। यातील एक आरोपी सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक शुभम कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली चांदूर बाजार पोलीस पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती।